नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडक्या बहिणी, सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. संपूर्ण लाडक्या बहिणी आता योजनेमध्ये किती आहेत हे आपणास माहीत असेलच, कारण की संपूर्ण ई-KYC प्रक्रियेनंतर आता आजचा लाडकी बहीण योजनेचा आकडा हा पूर्ण बदललेला आहे. कारण की आपल्याला वाटतं की हप्ता अजूनही का येत नाही आहे जुलैचा, आणि इतर लाडक्या बहिणींचे हप्ते का बंद झालेले आहे. तर या पाठीमागे आहे सर्वात मोठे अत्यंत महत्त्वाचे अपडेट. हे सर्व आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, आणि ई-KYC प्रक्रियेबद्दल सुद्धा महत्त्वाचे बोलणार आहोत. लाडक्या बहिणी, मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री काय बोलत आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल, ई-KYC बद्दल आणि नवीन ई-KYC वेबसाईटबद्दल. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी, संपूर्ण व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. लाडक्या बहिणी बघा, आता थोडंसं ई-KYCवर तर प्रश्नच नाही, आपण महत्त्वाचा अपडेट बोलणारच आहोत. पण जुलै हप्त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते की जुलै हप्त्याचा GR हा 12 ऑगस्टला निघालेला आहे आणि 19 ऑगस्ट आज आहे. तरी पण लाडक्या बहिणींच्या बँकेत अजूनही पैसे का नाही आले, या पाठीमागे पण मोठे टेक्निकल कारण आहे. आता लाडक्या बहिणी सगळे अपडेट आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात. लाडक्या बहिणी, आधी बघा, ज्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे त्यांना तर हप्ते कधीचे त्यांचे बंद झालेलेच आहेत, प्रश्नच नाही आहेत. परंतु अत्यंत महत्त्वाचं काय आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ना, त्यांना लढावं लागेल. ज्या बहिणी पात्र असूनही त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्या बहिणी शांत बसून तुम्हाला हप्ते मिळणार नाही. कारण की पात्र फक्त आता लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त पात्र लाडक्या बहिणीच राहणार आहेत, असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे. आता लाडकी बहिणीच्या ई-KYC बाबत मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले, तर लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेब ई-KYC प्रक्रिया सुरू करायला 100% तयार आहेत. आता लवकरच ई-KYCची वेबसाईट पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. ई-KYCची विंडो लवकरच सुरू होणार आहे, म्हणजे तुम्हाला त्यावर ई-KYC करता येणार आहे. लाडक्या बहिणी बघा, आता ज्या बहिणी पात्र आहेत ना, त्या लाडक्या बहिणी तुम्ही थांबू नका आणि शांत बसू नका, कारण की तुम्हाला ई-KYC करणे गरजेचे आहे. तुम्ही जर ई-KYC केली तरच तुम्ही योजनेत राहणार आणि तुम्हाला योजनेचा लाभ म्हणजे प्रत्येक हप्ते तुम्हाला मिळणार. हे तर आता सगळ्यांना माहीतच आहे. लाडक्या बहिणी बघा, आता आजचा लाडकी बहीण योजनेमध्ये आकडा किती आहे, तर आता 95 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेले आहे. म्हणूनच हप्ता मिळायला उशीर होत आहे. आता आधी यायचे 450 कोटी रुपये निधी प्रत्येक महिन्याला, 450 ते 450 कोटी रुपये निधी प्रत्येक महिन्याचा महिला व बालविकास विभागाकडे यायचा लाडकी बहीण योजनेसाठी, सगळ्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळावा म्हणून. आणि आज तोच आकडा किती झालेला आहे, जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 319 कोटी, म्हणजे जवळजवळ 150 कोटी रुपये हे सरकारचे वाचलेले आहे. सरकारने 150 कोटी रुपये जवळजवळ सेविंग केलेले आहे असे आपण म्हणूयात. कारण की आत्ता 319 कोटी 53 ते 54 लाख रुपये एवढा निधी जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे महाराष्ट्र सरकारने, म्हणजेच जे एक संबंधित आपली ती समिती आहे त्यांनी पाठवलेला आहे. परंतु या पाठीमागे सत्य काय आहे बघा, तर आता जे कंटिन्यू जे निकष सुरू आहे, कंटिन्यू जे स्क्रुटिनी सुरू आहे, त्यामध्ये दररोज या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्याच फक्त योजनेमध्ये राहतील आणि अपात्र बहिणी
या दररोज योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे हा आकडा दररोज कमी होत आहे आणि आजचा आकडा आहे 95 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर निघालेल्या आहेत. आता जसं की मी तुम्हाला याआधी पण आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की आता फक्त 1.5 कोटी लाडक्या बहिणी योजनेत आहेत. कदाचित आज तो आकडा किंवा 2 दिवसांनी हा आकडा पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आणि हेच कारण आहे की जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँकेत अजूनही जमा होत नाही. कारण की कदाचित असंही असू शकतं की निधी एक सरकारने पाठवलेला आहे महिला व बालविकास विभागाकडे, परंतु पुन्हा त्यामध्ये जर काही आकडेवारीमध्ये जर बदल झाला, म्हणजे पुन्हा अपात्र लाडक्या बहिणींची संख्या जर समोर आली तर त्या पुन्हा बाहेर पडतील आणि आणखीन पात्र लाडक्या बहिणींची संख्या ही कमी होईल आणि फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच जुलै हप्ता मिळेल आणि यापुढील सर्व हप्ते मिळतील. हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट सर्व लाडक्या बहिणींनी जाणून घ्या. कारण की बघा, दररोज हे सुरू आहे छाननी. म्हणजे तुमचा जो डेटा आहे तो सरकार दररोज पडताळून बघत आहे की तुम्ही दिलेले जे कागदपत्र आहे ते आणि संबंधित विभागाकडून जी सरकारला माहिती मिळत आहे ती बरोबर आहे का, क्रॉस चेक करत आहे सरकार, टॅली करत आहे, ते बरोबर आहे का. आता जर तुमचा डेटा संबंधित विभाग म्हणजे उदाहरणार्थ राज्य व परिवहन मंडळाने जर तुमचा डेटा सरकारला पाठवलेला असेल आणि त्यामध्ये जर तुमच्या डेटामध्ये जर चूक असेल, फरक असेल किंवा बदल असेल तर तुम्ही अपात्र होणार. तुमच्याकडे तुमच्या नावावर जर काही जमीन असेल, घर असेल, दुकान असेल आणि तरीही तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता तर आता तो लाभ तुमचा बंद होणार आहे. आता सरकारी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हप्ते मिळत होते नियमित, परंतु त्याच्यानंतर जर तुमच्या कुटुंबातील कोण्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी लागली असेल तर तो डेटा सरकारकडे गेलेला आहे, म्हणून तुमचे हप्ते बंद होऊ शकतात. जसं की आयकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाने सरकारकडे डेटा पाठवल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जर कोणी आयकरदाता असेल म्हणजेच कर भरत असेल, इन्कम टॅक्स भरत असेल तरीसुद्धा आता याआधी जरी तुम्ही अपात्र असून जर तुम्हाला हप्ते मिळालेले असतील, परंतु आता यापुढे तुमचे हप्ते हे बंद होऊ शकतात. कारण की दररोज ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट सगळ्यांनी जाणून घ्या आणि समजून घ्या. म्हणूनच या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या कारणांमुळेच जुलैचा हप्ता मिळायला पण उशीर होतो आहे आणि अपात्र लाडक्या बहिणी दररोज बाहेर निघत आहेत. म्हणूनच ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई-KYC करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री साहेब आपल्यासाठी ई-KYCची वेबसाईट सुरू करणार आहे. ई-KYC वेबसाईट विंडो ओपन करणार आहे. सगळ्या लाडक्या बहिणी लवकरात लवकर सगळ्यांनी ई-KYC प्रक्रिया जर पूर्ण केली तर तुम्ही सगळे हप्ते तुम्हाला मिळतील आणि नियमित मिळतील.